विधान परिषदेत आज महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 बहुमतानं मंजूर झालं. डाव्या कडव्या माओवादी संघटनांच्या देशविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. अशा संघटनांवर बंदी घालून शहरी नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. मात्र थेट कारवाई करण्यापूर्वी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती तसंच सरकारी वकील यांचा समावेश असलेलं एक प्राधिकरण स्थापन केलं जाईल. त्यांच्यासमोर सर्व पुरावे सादर केले जातील. त्यांनी शिफारस केल्यानंतरच एखाद्या संघटनेवर बंदी घातली जाईल, अशी माहिती कदम यांनी दिली. त्यानंतरही उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या विधेयकाला विरोध करत देशाच्या संविधानावर विश्वास नसलेल्या सर्वच दहशतवादी, नक्षलवादी संघटनांवर बंदी घातली पाहिजे. केवळ कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या देशहिताला बाधक कशा, असा सवाल उपस्थित केला. तर UAPA, मकोका यासारखे कडक कायदे असताना या नव्या कायद्याची गरज काय, असा सवाल आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला. विधेयकावर चर्चा सुरू असताना आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या टिप्पणीवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. यानंतर झालेल्या खडाजंगीनंतर विरोधकांनी सभात्याग केला.